साळगाव जाधववाडी, मधुकर जाधव, अनिल जाधव, सुरेश जाधव, मोहन जाधव, गोविंद धुरी या सगळ्या मिळून आम्ही एकत्र नाटक बसवलं कांचनगंगा. मी राजाची भूमिका केली. 2 वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केला. नंतर धोनी मानकर यांच्यानी माका आपल्या कंपनीत नेल्याने मानकर दशावतार बेलाची वाडी त्यांच्याकडे मी 4 वर्ष काम केले. नंतर रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ घावनाळे त्यांच्याकडे मी 10-12 वर्ष केली. नंतर मायदेश्वर कंपनी भडगाव, त्यानंतर लिंगेश्वर कंपनीकडे, कांदुलकर दशावताराकडे, गोऱ्यांकडे अशी कामं केली. जवळजवळ 35 वर्ष मी दशावतार केलं आहे. आणि 4 वर्ष जमणार नसल्यामुळे मी दशावतार करू शकलो नाही. अशांनी भरपूर आम्ही खेळ केले. गोवा केले खेळ, अशा ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी केले, असे केले खेळ. माझ्यावर आणखी हे आपले गोरे कंपनीकडे रवी सावंत गावंदळचे होते, तुकाराम बांदर, परत अजून आपले तेळसा बांबार्ड्याचे भाऊ वसंत प्रभू यांच्याबरोबर सुद्धा मी काम केलं. कुडाळ गिरगाव कंपनीकडे त्याची भूमिका, नंतर इंद्र, नारद, कृष्ण, विष्णू, विलन, स्त्रीपाठ अशी भूमिका केली. आता सध्या माझं वय 62 चालू आहे. पासून मला दशावतार आवडत होती, त्याच्यामुळे मी बघित होतो. बऱ्याच जणांका मी विचारलं, अभिमन्यू लाडांका सुद्धा विचारलं कसा दशावतार करतो तुला. त्याने मला थोडीशी माहिती सांगलेल्याने त्याच्यानंतर मी आपला नंतर रेशल घेऊन आम्ही नाटक बसवून केला. नंतर मी वाचना, रामविजय, हरिविजय असे ग्रंथ वाचून थोडा पुढे गेलो. माझं शिक्षण इयत्ता 2री पर्यंत झालेला. रात्रीचे नाटकं करून घरी येऊन शेती करू चलत दशावतार केला आम्ही. त्यावेळेला गाडी नव्हती. असं आम्ही जाताना प्रवास करताना किंवा चालताना आम्ही कथानकाची चर्चा करीत चालत होतो. वाचन करायचं, म्हणजे वाचनाचं मनन करायचं, सोंगाचं मनन करायचं, सोनगाचा जाताना चलत जाताना सोंगाचं मनन करायचं. अशा तऱ्हेने आम्ही आपली नाटकं केली. करायचा, वाचन करायचा, मनन करायचा. कथानक सांगल्यानंतर कथानकाचं काय सॉंग आहे त्या सॉंगाचं मनन करायचा. माझी पहिली सुरुवात नाटकाची 1985 मध्ये झाली. आता किती वर्ष असतील? 40 वर्ष झाली असतील.